नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई हा सिनेमा फायनली रिलीज झालेला आहे. जेव्हापासून या सिनेमाचा टायटल अनाउन्समेंट झाली किंवा मोशन पोस्टर रिलीज करण्यात आला किंवा ट्रेलर टीजर हे जेव्हा आपल्या समोर आलं तेव्हापासून मी खास करून अनेक युट्यूबर्स बघतोय जे युट्यूबर्स या सिनेमाच्या टायटल पासून या सिनेमाचं एडिटिंग कसं आहे, या सिनेमाचं ओव्हरऑल ट्रीटमेंट कशी आहे, ती कुठल्या काळातली वाटते, डेली सोपच वाटते हा सिनेमा म्हणजे, किंवा टायटलच असं का ठेवलंय, जसं आपण टीव्ही मालिका जशा टायटल ठेवतात तसं टायटल का ठेवलंय, असं खूप खूप या सिनेमाला क्रिटिसाइज करण्यात आलं होतं. बट ओव्हरऑल कधी कधी असं म्हणतात ना की डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर, तसंच आहे या सिनेमाच्या बाबतीत. आता ओव्हरऑल 2.5 तासाचा हा सिनेमा आहे आणि नॉर्मली आता मी काय जी नावं घेईन तुमच्यासमोर, किंवा निर्मितीताई सावंत किंवा या सिनेमाचे मेकर केदार शिंदे सर, ही नावं जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर येतात तेव्हा तुम्हाला असं काय वाटतं की हा एकदम, आणि खास करून या टायटलवरनं, की हा एकदम कॉमेडी सिनेमा असेल नाही का. पण तसं अजिबात नाहीये. मला पण सरप्राईज होतं की खूप इमोशनल सिनेमा आहे हा. नकळत आपल्या डोळ्यात पाणी आणणारा हा सिनेमा आहे. गोष्ट आहे दोन अशा स्त्रियांची ज्या 2 जनरेशन्स मधल्या आहेत, 2 विचारसरणीच्या आहेत आणि त्या एकाच घरी येतात. ते कशामुळे येतात ते ऑब्व्हियसली कारण सासू आणि सून म्हणून. आता त्यांचे जे क्लॅशेस होतात त्याच्यात बिचारे 2 पुरुष सापडतात. एक म्हणजे प्रार्थना बेहरे यांचे मिस्टर, ते म्हणजे नकुल घाणेकर, आणि एक म्हणजे निर्मितीताईंचे मिस्टर, ते म्हणजे राजन भिसे सर. सो आता या सगळ्या भांडणाला कंटाळून हे जे नवीन जोडपं आहे ते ठरवतं की आता आपण हे घर सोडून निघून जायचं, या घरात राहण्यात काही पॉईंट नाहीये. आणि तेव्हाच एक मोठा ट्विस्ट येतो. आता तो ट्विस्ट काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन नक्की बघा. आणि फर्स्ट हाफ या सिनेमाचा लाईटर मोमेंट्स आहेत, हॅपी गो लकी वाटतं. बट सेकंड हाफ या सिनेमाचा तेवढाच आपल्याला नकळत आपल्या डोळ्यात पाणी आणतो. ओव्हरऑल कधी कधी हा वाटतो डेली सोप, नाही असं नाही. बट या सगळ्यांच्या अभिनयासाठी आय थिंक हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघणं जास्त डिझर्व करतो रादर दॅन OTT वर येण्याची आपण वाट बघणं. सिनेमाची गाणी बरी आहेत, सिनेमॅटोग्राफी बरं आहे, ओव्हरऑल प्रोडक्शन व्हॅल्यू या सिनेमाची चांगली आहे. आणि या सगळ्यांचा अभिनय, खास करून निर्मितीताई, हॅट्स ऑफ खरंच तुम्हाला. ज्या पद्धतीने तुम्ही आता क्रांतिज्योतीमध्ये सुद्धा दिसला होतात आणि याच्यात तर परत एकदा एक ही दिल है कितने बार जीतोगे असं तुम्हाला म्हणावंसं वाटतं. त्याचबरोबर प्रार्थना बेहरे, नकुल घाणेकर, राजन भिसे सर, सगळ्यांचं सुद्धा कौतुक. या तिघांनी मस्त पिलर्स सेट केले आहेत आणि छान झालाय हा ओव्हरऑल सिनेमा. मध्ये मध्ये नो डाऊट फ्लॉज आहेत, बट आय वुड से की बघायला हरकत नाही. आणि खास करून जसं बाईपणला बायकांचा सपोर्ट मिळाला होता, जर बायकांचा सपोर्ट या सिनेमाला जर सुद्धा मिळाला तर हा सिनेमा सुद्धा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करेल. आत्ता मला माहिती नाही की या सिनेमाची मार्केटमध्ये किती बज आहे ते, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की वर्ड ऑफ माउथनी हळूहळू, जसं उत्तरच्या बाबतीत झालं, उत्तर सुद्धा हळूहळू लोकांपर्यंत पोहोचला आणि लोकांना ते आवडू लागला, तसं या सिनेमाच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं. हा, आता बाई पण एवढं बिझनेस करेल की नाही माहिती नाही, केलं तर चांगलंच गोष्ट आहे. आणि या सिनेमाचं ओव्हरऑल टेकिंग आणि स्वतःच्या जॉनर, जो कॉमेडी जॉनर आहे त्याच्यातनं केदार शिंदे सर बाहेर आले आणि त्यांनी हे पाऊल उचललं, तर त्या धाडसासाठी सुद्धा त्यांचं कौतुक. म्हणजे याच्या आधी सुद्धा महाराष्ट्र शाहिरी यासारखे सिनेमे त्यांनी केले होते, बट तरी हा सिनेमा सुद्धा जरा वेगळा आपल्यापर्यंत आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. जसं मी म्हटलं तसं की फ्लॉज नाहीये त्या सिनेमामध्ये असं नाहीये. त्यामुळे मी या सिनेमाला देतोय 2.5 स्टार, नाही चला 3 स्टार देतो. 3 स्टार, कारण निर्मितीताईंनी मजा आणली सिनेमामध्ये. सो निर्मितीताईंसाठी का होईना हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन नक्की बघा. जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात की असहमत आहात हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.